नमस्कार, महेश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी दाल मखनी करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप अख्खे उडीद सालासकटचे, पाव कप राजमा व 1 चमचा हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 10 ते 12 तास भिजत ठेवली होती। 3 मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे। 2 तमालपत्र, पाव छोटा चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, 4 ते 5 चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, ही रंगाची आहे। 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 मोठा चमचा हिंग, 3 ते 4 चमचे आपल्याला फ्रेश क्रीम लागणार आहे। 2 चमचे बटर व त्याचसोबत 2 चमचे आपल्याला रिफाइंड ऑइल देखील लागणार आहे। सर्वप्रथम आपण भिजवलेली डाळ पाण्यातून काढून घेऊ व पुन्हा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, जेणेकरून वरचा जो फेस आला आहे त्यांनी डाळ आपली आंबट होणार नाही। धुतलेली डाळ एका प्रेशर कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। या डाळीच्या 4 पट पाणी घातलेलं आहे। गॅस चालू करू व डाळीला एक उकळी आल्यावर जो डाळीवर फेस येईल तो काढून टाकू। हा जो वरती फेस आलेला आहे हा काढून टाकायचा आहे। फेस काढून टाकायचा कारण की डाळ आपली लवकर शिजते। फेस काढून झाल्यानंतर यात 2 तमालपत्र, 1 चमचा हिंग व 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ। व यात 2 चमचे तेल घालू, जेणेकरून आपली डाळ लवकर शिजेल व मऊसूत शिजेल। व झाकण लावून कुकरची पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करणार आहे व गॅस बारीक करून 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवणार आहे। पहिली शिट्टी मोठ्या आचेवर केल्यानंतर मी गॅस बारीक करून ठेवणार आहे। इथे मी इंडक्शन वापरत असल्यामुळे मी टेम्परेचर 300 वर ठेवलेलं आहे व 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। उडीद व्यवस्थित शिजलेले आहेत। त्यातलं तमालपत्र मी काढून टाकलेलं आहे। रवीच्या साहाय्याने उडीद घोटून घेऊ, जेणेकरून ते एकसंध होतील। प्रथम एका कढईत 50 ग्रॅम बटर व 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व बटर व्यवस्थित गरम झालेलं आहे। यात घेतलेला ओवा घालू व 2 मिनिटं परतून घेऊ। ओवा घालण्याचं कारण म्हणजे उडीद पचायला जड असतात, जेणेकरून त्रास होऊ नये, त्यामुळे ओवा घालू थोडा। ओवा 2 मिनिट मी परतून घेतलेला आहे। यात घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालू व ही देखील 2 मिनिटं परतून घेऊ। काश्मीरी मिरची पावडर घालू व ही देखील 1 मिनिटासाठी परतून घेऊ। काश्मीरी मिरची व्यवस्थित परतून झाल्यावर यात केलेल्या टोमॅटोची प्युरी घालू व तेल सुटेस तोपर्यंत शिजवून घेऊ। टोमॅटो प्युरी शिजवत असताना ह्याच्यावर झाकण ठेवू, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतील व आपला ओटा खराब होणार नाही। प्युरी व्यवस्थित शिजलेली आहे। तेल सुटलेलं आहे। गॅस बारीक करून यात घोटलेली डाळ घालून घेऊ। यात गरजेनुसार गरम पाणी घालणार आहे। चवीनुसार मीठ व 4 चमचे फ्रेश क्रीम फेटून घेतलं आहे ते घालून घेणार आहे व कंटिन्युअस ढवळून घेणार आहे, जेणेकरून फ्रेश क्रीम फाटणार नाही। याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ। दर 2 मिनिटांनी आपल्याला डाळ पळीच्या मागच्या बाजूनी थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ अजून घोटली जाईल व एक प्रकारचा दाटपणा येईल।
हे गरमागरम सर्व करू जिरा राईस सोबत किंवा बटर रोटी सोबत. आपली क्रीमी रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी तयार आहे. Please do like, share and subscribe my channel, and also do give it a try. Thanks for watching.